आदमापूरला जातो. ट्रेक पूर्ण झाल्यानंतर आपण आलो आहोत मिसळपावसाठी कळंबा मिसळ आणि परत आम्ही रस्ते झालो पुढे न्यू ब्लॉग आणि ट्रेकच्या व्हिडिओवर आपण थोडं मारल्या सध्या आणि रस्ता क्रॉस करत 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 तुझा नाही घेतला मी अय्यो हां मोबाईल विसरला मम्मीचा मोबाईल चला. तर आत्ता ऑलमोस्ट वाजल्यात 1 मिनिट चेक करू 5:36 झालेत. 1 मिनिट टॉर्च लावतो. 5:36 झाल्यात. पाऊस भयानक पडायला लागला. सर्व बघताय रेनकोट वगैरे घातलं आहे. व्हाईट कलरचं पुढचं पण काय दिसत नाही कुठं चालू आहे. हां तर 5:36 झाल्यात. ऑलमोस्ट लवकर ट्रेक करायला चालू केलं आहे. जरासं कळंब्याच्या पुढे आलो आहे. नंदवाळला जायचं पाहिजे आपण आत्ता. कसं जायचं माहीत नाही पण हा आपण आत्ता सध्या ह्याला आलो आहे कुठं कळंब्याच्या पुढे आणि तिथून मधून डोंगरातनं पण नंदवाळा जायचं आहे. नंदवाळामध्ये विठ्ठल विठ्ठलाचं मंदिर आहे. आपले नेंद्या वगैरे येतात तिथं. सो ते बघायसाठी मंदिरकडे जायचं आहे. शूजची आई बहीण होणार आहे आज पावसात. चल भेटू थोड्या मित्रांनो. काशीतला व्ह्यू तुम्हाला दाखवता आला असता मला कारण असला भारी एक डॅम आहे कदाचित हा म्हणजे छोटासा आणि पाणी परत भरत असणार आहे. गाळ काढलेला आहे. त्यावेळेस हे बघ दाखवतो. We can see in the GoPro. We are on the 4K. अरे बापरे खतरनाक रे. केवढे तिथे खोल आहे. चला चला चला. अंडे 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 चिकल चिकल अंडे अंडे. प्रो चॉकलेट एरिया विथ म्हशीचं शेण. प्रो चॉकलेट एरिया विथ म्हशीचं शेण मिक्सचर. येस वी आर ऑन. थोड्या वेळासाठी आपल्याला डांबर रस्ता लागला तोपर्यंत या. पण ट्रेकिंगची हीच तर मजा आहे. काय ह्याच्यावरून चालायचं राव डांबर रस्त्यावरून. मग काय गाडी घेऊन येतात ना आपल्याला. ह्याच्यात जी मजा आहे. अरे कसे झाले शूज ब्लॅक होते पूर्ण ब्राऊन कलरचे झालेत माती लागून. माती शेण सगळं नाईस. आणि ऐक शेण आहे हीच तर मजा आहे ट्रेकिंगची. तिथून पॅच चालू झाला आहे आणि तिथून परत आता आम्ही रस्ता चालू आहे पुढून. विषय हार्ड आपला पण विषय लय हार्ड आहे. ट्रेकिंग झाडं वगैरे पडलेत. मगाचं जर वातावरण मिळालं असतं ना जरासं मोबाईलमध्ये कॅप्चर केलं मी. मोबाईलचं मी थोडंसं फुटेज टाकेन डॅमचं आणि परत रिटर्न जाताना एकदा आपण गोप्रोमध्ये करू.
आपल्याला त्या गावामध्ये जायचं आहे. आणि रोड तसा म्हणजे एक पौलवाट टाईपच रोड आहे, म्हणजे 4 व्हीलर जाते सोडा तसं, पण असा चिखलाचा मध्ये आधी डांबरी रोड आहे, पण मध्ये आधी भरपूर चिखलाचा रोड आहे. आणि ऑलमोस्ट 3.5 किलोमीटर जायचं, 3.5 किलोमीटर यायचं आहे. टोटल 7 किलोमीटरच्या आसपास होते. थोडं कसं आपल्याला असं चढतेला वगैरे कुठं ट्रेक नाही आहे, पूर्ण चिखलाचा माखलेला ट्रेक असं म्हणू शकतो आपण आज. परत डांबरी रस्ता लागलेला आहे आणि त्या गावात जाऊन विठ्ठल मंदिराला त्या भेट द्यायच्या. विठ्ठल मंदिर पण ऑलमोस्ट काहीतरी खूप जुनं मंदिर आहे असं ऐकलं आहे. तिथे दिंडी वगैरे येते आपली, त्यावेळेस पंढरीची वारी असते त्यावेळेस. सो बघा राम मंदिर कसं आहे. Thought I'd fly over my own state. Something about those city lights were calling out my name. Now mama, don't you cry, you know there'll come a day where I come visit you at home. And if I never stay, the same old now welcome sign, the population getting by, crossing that county line brings back the good old days, with the same old station on the side of that homegrown 2-lane paradise, watching that midnight sky you don't see in LA. This big world will always change, but the small town will stay the same. This concrete tree line's got my head up in the clouds, but good thing that I got my roots back in steady ground. With the same old small church parking lot, I cried when Bobby tied the knot. By God, we never thought he'd give her his last name, or the ring that I wore on the night that we once stayed 14 to 9. Those Friday football lights sure did feel like fame. This big world will always change, but the small town will stay the same. चालू गोप्रोनं परत दगाफडका करायला चालू केलेला. सो इकडे जायचं ना आपल्याला, इकडून आलो होतो, इकडून आलो होतो. तेच सरळ झाले. सो समोर बोर्ड आहे, इकडे चमकलेलो शेण होतं, शेणावर वाच टाकला शेण. तर पुढं सरळ जैताळ तिकडे जातं, 1 किलोमीटर आहे. पाठीमागता नंदवाळवरून आपण आलो. हा रस्ता जातोय भीमाशंकर देवस्थान, ज्या रस्त्याने आपण आलो. सो लेट्स गो हियर. आणि इकडे आहे भीमाशंकर देवस्थान.
असा सगळा चिखलमय रस्ता आहे. मध्ये आधी फक्त एकाच 2 ठिकाणी असा डांबरी रस्ता केला आहे, नाहीतर पूर्ण असा चिखलात न आलो आपण आता येताना. भारी होतं. ह्याच्यापेक्षा वाईट चिखल आहे, हे काहीच नाही. आता पाय सटकत होते लिटरली. बुटा पूर्ण मातीनं माखलेत, माती शेण सगळ्याने माखलेत. सो थोडंसं हालतं आता. आपण ह्याच्यावरनं करतो आहे मोबाईलवरून, त्यामुळे बघूया. समोर आता पुढे ते काय म्हणायचं धरण म्हणजे बांधीव काय म्हणायचं तलाव टाईप आहे. सो तिथे जाऊयात आता. याला कोणी तर बघितल्यावर घाबरायचं. कसलं होतं ना रे, रेनकोट वगैरे अडकवलं आहे. रात्री कोणी जर बघितलं असलं त्याचे बेहाल. समोर बघायचं आता डांबरी रस्ता संपतोय. समोर चिकुल बुलावाया है. ये बघ्या हाँ चल चल ये नहीं खोल ये हाँ ये तो चल काय खोल नाही चल बहुत मजा आ गया रे बाबा. ऐसा मजा किधर आता रे बाबा सिर्फ चिकुल में. जय श्रीराम. बहुत मजा आ गया रे बाबा. रबडी खा लो, रबडी रबडी रबडी. ऐसा मजा किधर आता रे बाबा. बल्ले बल्ले शावा शावा. काय होता असं तू, काय झाला असं तू, असं कसं वेड अरे तुझं. या हाच परिसर तुम्हाला दाखवायचा होता सकाळी. खतरनाक. तिकडून लय भारी दिसते, या बाजूने ना मस्त दिसते. पण आता अजून भरायचं आहे त्याला. तेवढा पूर्ण काठोकाठ भरला ना लय भारी दिसते. अजून भरायचं आहे त्याला. जसं तुम्ही बघितलं खालती आलेलो होतो आणि पाठीमागं तलावाचं सुंदर ग्लास. एक नंबर विशाल. काय दिसते सिनारिओ यार, कसला दिसतोय भारी. गोप्रोमध्ये याच्यापेक्षा भारी दिसतं. गोप्रोचे पण मी शॉर्ट्स केलेत, ह्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला आधी किंवा नंतर कुठेतरी दिसतील. मित्रांनो तुम्ही बघू शकता का नाही माहिती, जरा झूम करतो मी. इथं मोर बसलेला दिसतो का डांबीवर. जरा झूम केलं मी. मोर आहे तिथे. भुकेल बघून एवढं खाते ना. घोडा वगैरे 2 मिनटं कुठला प्राणी आला इथं जवळ. 2 मिनटं स्तब्ध झालो मी.
मित्रांनो इकडं आलो आपण आता, या रस्त्यावरून गेलो होतो आणि इकडे आपली गाडी इकडे पार्क केली होती आणि हा कोल्हापूरचा रस्ता आहे आणि हा सरळ इकडे सरळ आदमापूरला जातो बाळू मामांकडे. सो मधून आपल्याला रस्ता हा ट्रेक आहे. ट्रेक पूर्ण झाल्यानंतर आपण आलो आहोत मिसळ खायसाठी. कळंबा मिसळ, तिथं जाऊन तुम्हाला टेस्ट कशी आहे काय आहे ते बघून तिथं जाऊन मिसळ आलेली आहे. चल खाऊन झालेले आहे. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर टेक केअर अँड साई यो.